नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा हा जो दिवस आहे ना, हा हनुमान जयंतीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर सुरुवातीला मी पहिले सगळं जेवणाची पूर्ण व्यवस्था करून घेते आणि त्याच्यानंतर मी माझ्या पूजेला लागते. तर आज थोडीशी मूग डाळ भिजत घातली आहे. मी ना कधीच ते गिलके असतात ना, त्यांची कधीच भाजी बनवली नव्हती. पण पहिल्यांदा मी गिलके घेऊन आली आणि त्याची अशी मूग डाळ घालून भाजी बनवली आणि खरंच तुम्हाला सांगते इतकी मस्त लागते ना, तुम्ही नक्की बनवून बघा. नॉर्मली कसे आपण गिलक्यांचं फक्त भजी वगैरे असं बनवतात. पण भजीमध्ये पण ते असे म्हणजे भजी ती अशी लूज पडून जाते लगेच. पण भाजी खूप मस्त लागते. इथल्या या फ्रीजच्या वरचा जो कपडा आहे, तर तो काढला होता धुण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याला परत ठेवण्याचा योग काही आलाच नाही. तसाच ठेवला होता आणि अगदी म्हणजे आता 1 आठवडा झाला असेल जवळपास. पण त्या एका आठवड्यातसुद्धा वरती इथे इतकी प्रचंड धूळ जमा झाली होती ना, तर इथे फ्रीजच्या वरती आहे ना, आपण प्लास्टिकचं म्हणजे असे प्लास्टिकचे कवरसुद्धा मिळतात. तर ते न घालता तुम्ही कपड्याचंच कवर घाला. कारण काय होतं फ्रीज बाजूने किंवा वरून कधी-कधी हीट होतो आणि त्या हीटमुळे प्लास्टिक मेल्ट होऊ शकतं किंवा काही इफेक्ट होऊ शकतात. तर म्हणून त्यापेक्षा बेटर राहील की आपण तिथे कपड्याचंच असं कवर घातलेलं बरं आणि स्पेशली तुम्ही कॉटनचं कवर घाला, ते जास्त चांगलं असतं. जेव्हा गोष्टी आपल्याला लागतात, आता जेव्हा मी काही पूजा मांडते किंवा काय, तेव्हा बराच पसारा सगळा बाहेर निघतो आणि परत ते ठेवण्याचं एक वेगळं काम असतं. तर ही जी समई आहे ना, या समईला म्हणतात महाभारत समई. बऱ्याच जणांनी घेतली आणि सगळ्यांना आवडलीसुद्धा. तर ही समई ठेवण्यासाठी मी हा एक बॉक्स ठेवला आहे, की अगदी व्यवस्थित ती एका ठिकाणी राहते. तर इथे फ्रीजच्याच बाजूला हे मी पूर्ण असं सेक्शन बनवून घेतलं आहे, की जिथे देवपूजेला लागणारी जी पण भांडी वगैरे, समया, दिवे, तर ते सगळं तिथे व्यवस्थित ॲडजस्ट करता येईल. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेसाठी जे सामान लागतं म्हणजे फुलं मी कशी ठेवते, त्यानंतर देवपूजेची जी वस्त्र आहेत ती कशी ठेवते, ती मी दाखवली होती. आणि बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती, की "ताई आणखीनही इतरही तू देवपूजेचं सामान कसं ठेवते? तर ते पण आम्हाला तू सांग." तर म्हणून थोडं-थोडं जसं-जसं मी काही बघते किंवा काही ठेवते किंवा काही ऑर्गनाईज करते, तर तसं-तसं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत जाईन. तर मी इथे बघा आता जेवणाला सुरुवात केली आणि पहिले पोळ्या करून घेते. तर पोळ्या ना तुम्ही सकाळी लवकरच करा कारण आता उन्हाचा जो एक म्हणजे कडाका आहे ना, तो इतका वाढत जातो आणि पोळ्या करताना प्रचंड गरम होतं. तर म्हणून सकाळी एरवी टिफिनला जेव्हा पोळ्या बनतात ना, तर तेव्हा सगळं एकदमच काम होऊन जातं. पण दुपारच्या वेळेला नंतर खूप हालत होते आणि पोळ्या करताना कसं माझी पद्धत कशी आहे, मी पूर्ण लाटून घेते आणि त्यानंतर पूर्ण शेकवते. म्हणजे मला आधीपासूनच ही सवय आहे, जेव्हा मी ऑफिसला जायची तेव्हापासूनच. तर म्हणून आणि त्या पद्धतीने ना मला खूप फास्ट होतात. मी करून बघितलं, की लाटता-लाटता शेकवायचं वगैरे, पण होत नाही आहे तसं. जसं जी आपल्याला एकदा सवय लागते ना, तर तीच सवय लागून जाते. आणि आता सध्या जो म्हणजे चाललेला आहे विषय, तो म्हणजे की पायाचा. तर म्हणून पायाचं जे दुखणं आहे, तर त्याच्यासाठी मी पूर्ण काळजी घेते, की मला ह्याच्यातून लवकरात लवकर बाहेर निघायचं आहे किंवा मला ह्याला खूप लवकर ओव्हरकम करायचं आहे. तर त्यासाठी ज्याही गोष्टी आपल्याला सांगण्यात येतात, की तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्त उभं राहू नका कंटिन्यू किंवा 15 मिनिटापेक्षा जास्त एका जागेवर कंटिन्यू बसू नका. तर ते मी पुरेपूर फॉलो करते. आणि आणखीन एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची होती, की गुरुवारची जी आपली स्वामींची आरती असते, तर ती पण मी लाईव्ह आरती सध्या घेत नाही आहे. त्याचं कारण हेच आहे, की कंटिन्यू 1 तास म्हणजे 1 तासाच्या आसपास कंटिन्यू बसावं लागतं आणि मी खूप ऑब्झर्व केलं आहे, की त्या जास्त वेळेच्या बसण्यामुळेच हे माझे त्रास सगळे उद्भवत आहेत. तर म्हणून सध्या तुम्ही सगळ्यांनी घरीच जसं आपण रेग्युलर घेतो ना, तशी घरीच आरती घ्या आणि मीही माझी आरती घेतच असते. फक्त ती मी लाईव्हवर शेअर करत नाही आहे. तर खाना खजाना सगळा आटपला आणि त्यानंतर आता मला पूजेला सुरुवात करायची आहे. तर निष्ठा आता 10वीला गेली आहे आणि तिचे सगळे नवीन पुस्तकं आलेले आहेत. माझ्या वेळेला म्हणजे मी जेव्हा शाळेत होते ना, तेव्हा मला ते सगळं आठवतं, की पुस्तकं नवीन-नवीन जेव्हा यायची ना, मी एक-एक पुस्तक धुंडाळून काढायची. म्हणजे शाळा सुरू व्हायच्या बरेच दिवस आधी 10-15 दिवस आधीच पुस्तकं यायची. मग त्याच्यामुळे पुस्तकं जशी आली, तशी मी सगळी पुस्तकं वाचून काढायची. इतकं मला आवडायचं कारण तेव्हा
विरंगुळा असं काहीच नव्हतं. आता मोबाईलमुळे कोणालाच कशालाच कसलाच वेळ मिळत नाही आहे. म्हणजे ज्या गोष्टी खरंच केल्या पाहिजेत त्या गोष्टींना वेळ दिलाच जात नाही आहे. संपूर्ण वेळ मोबाईलमध्ये जातो. पण तेव्हा असं काही नव्हतं. तर त्यामुळे गोष्टींची पुस्तकं किंवा अशी आता ही शाळेची मग नवीन-नवीन काय आहे, स्पेशली मराठीचं जे पुस्तक असायचं त्यात खूप गोष्टी, कविता असायच्या. तर त्या सगळ्या वाचल्या जायच्या. तर असं जसं काळ बदलत जाईल तशा बऱ्याचशा गोष्टी काही ना काही बदलणार आहेत. तर स्वामींना बघा आज किती सुंदर वस्त्र घातलं जातं आहे. म्हणजे हे ना ॲक्च्युली मी ममताताईला जे सांगितलं होतं ते म्हणजे की मला उपरणं जे असतं ना, तर त्याचं वस्त्र हवं होतं. जसं धोती परत पंचा आणि असं घातलं जातं. पण तिला मटेरियल तसं मिळालं नव्हतं. तर म्हणून तिने तिच्याकडे जे अवेलेबल होतं किंवा जे मिळालं त्याच्यामध्ये अशा प्रकारचं वस्त्र मला शिवून पाठवलं आहे. आणि त्याच्याबरोबर तिने जे पाठवलं होतं ना, त्याच्यासोबत मला हे वेगळंच कॉम्बिनेशन करायचं होतं. कारण आज हनुमान जयंती होती. तर म्हणून म्हटलं की केशरी रंगाचं छान आज वस्त्र स्वामींना घालावं आणि पूर्ण घातलंसुद्धा आणि नंतर पुन्हा माझं मन बदललं. म्हणजे कदाचित ती स्वामींचीच इच्छा असावी की त्यांना हे नको आहे आणि मग त्याच्यामुळे पुन्हा तिने त्याच्यासोबतच जे बनवून दिलं होतं, तर तोच पंचा मी त्याच्यावरती मग घातला. आणि तो पण वेगवेगळ्या प्रकारे घालून बघते पहिले, की असं घातल्यावर कसं दिसेल, तसं घातल्यावर तसं दिसेल आणि मग फायनली सेट झालं आणि आवडलं मला. तर हे जे वस्त्र शिवलं आहे ना, हे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने तिने शिवून दिलं आहे आणि खरंच हे घातल्यानंतर स्वामी खूप सुंदर दिसत होते. आज गुरुवारही होता आणि हनुमान जयंतीही होती आणि बघा की स्वामी किती सुंदर दिसत आहेत वस्त्र परिधान केल्यानंतर. आणि पौर्णिमा आदल्या दिवशीच लागली होती बुधवारी. पण बऱ्याच जणांनी गुरुवारीसुद्धा म्हणजे पौर्णिमेचा उपवास पकडला होता. पौर्णिमा केली होती. तर अशी छान साग्र संगीत संपूर्ण पूजा झाली होती. मी कालच पौर्णिमेच्या ज्या सगळ्या सेवा किंवा पूजा ज्या होत्या त्या आदल्या दिवशीच केल्या होत्या. त्यामुळे देवांची छान उजळण, स्वच्छता वगैरे सगळं छान झालं होतं. तर खूप बरं वाटतं घरामध्ये, अगदी प्रसन्न वाटतं. बघा तुम्ही घरात रोजच्या रोज जेव्हा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा लावला जातो, छान उदबत्ती लावली जाते, धूप फिरवला जातो, आपसुकच आपल्या घरातली जी पण काही नेगेटिव्ह एनर्जी असते किंवा आपल्या मनातसुद्धा जे काही निगेटिव्ह विचार येत असतात, तर ते आपोआपच आपल्या घरातून बाहेर काढले जातात आणि घरातलं जे वातावरण आहे एकंदर ते आपोआप छान प्रसन्न असं आपल्याला वाटायला लागतं. तर आज हनुमान जयंती होती, तर म्हणून सगळीकडे छान धूप फिरवला आणि आणि आपल्या घरामध्ये ना तुम्ही संध्याकाळचा जेव्हा दिवा लावता, तर तेव्हा अशा प्रकारे पंचमुखी हनुमान कवच लागतं, तर ते तुम्ही नक्की लावत जा. तर प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही नवीन-नवीन गोष्टी येत असतात खाण्यापिण्याच्या. तर आता जो सीझन आहे तो म्हणजे की आंब्यांचा. पण आंब्याच्या आधी जी येते ती म्हणजे की कैरी. तर ही तोतापुरी आंब्याचीच कैरी आहे मला वाटतं. पण कैरींपासून बघा किती वेगवेगळे प्रकार बनवता येतात. पहिले तर म्हणजे माझी आई खूप काय-काय वेगवेगळं बनवायची. कैऱ्यांचं लोणचं घातलं जायचं, मुरांबे बनवले जायचे. टिफिनला सुद्धा मला तर आठवतं की आई
मुरांबा बनवून ठेवायची आणि भाजी कमी बनवली जायची, तर कधी-कधी मग मुरंबाच चपातीसोबत आम्ही खायला घेऊन जायचो आणि प्रचंड आवडायचा मला. आता मधल्या वेळेत म्हणजे मी कुठेतरी ते विसरूनच गेली होती त्या गोष्टी. पण अचानक मला असं वाटलं, की आज आपण असंच जसं मुरंबा आई बनवायची ना, तसं काहीतरी बनवू. आणि हे ना अगदी इन्स्टंट बनतं आणि तेवढंच टेस्टीसुद्धा लागतं. आपण आजकाल काय करतो, की फक्त जे म्हणजे खूप प्रत्येक गोष्ट करण्याचा खूप आळस करतोय. जी पहिले वाळवणं टाकली जायची, वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जायच्या उन्हाळ्याच्या वगैरे, तर त्या आता खूप लुप्त होत चालल्या आहेत सगळीकडे. पण ज्या अगदी सोप्या असतात, पटकन बनतात, तर त्या त्या तरी आपण नक्कीच बनवू शकतो. मुलांना त्याची चव आपण देऊ शकतो. तर कैरी घेतली आणि कैरी छान किसून घ्यायची संपूर्ण. आता मी ही एकच कैरी घेतली आहे म्हणून मी नॉर्मल किसणीवरती किसून घेतली आहे. नाहीतर जो फूड प्रोसेसर आहे ना, त्याच्यामध्ये पण अगदी मस्त पटकन सगळं बारीक होतं. तर आता मी सध्या एकच कैरी घेतली आहे. म्हटलं पहिले बघू ह्यांना बाकीच्यांना पण आवडतं का? जर आवडलं तर मग नंतर मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवेन. तर आई जेव्हा बनवायची ना मुरंबा, तर तेव्हा त्याच्यामध्ये साखर घालायची. पण मी आता साखर नाही घालत आहे, गुळाचा वापर करते. तर असंच नॉर्मल बघा आपण कैरी असते, कैरीला असे तुकडे-तुकडे करून त्याचा गुळांबासुद्धा बनवला जातो. अशाच प्रकारे करतात, फक्त कैरीचे तुकडे केले जातात. त्याला असं किसलं जात नाही. तर आता मी किस करून घेतला आहे कैरीचा आणि कैरीपेक्षा ना अर्ध्या प्रमाणात, आता इथे मी असं काही परफेक्ट प्रमाण घेतलेलं नाही आहे. जसं आपल्याला आवडतं चवीनुसार, तर तसंच सगळं घेतलं आहे. तर कैरी डायरेक्ट पहिले एखाद्या भांड्यामध्ये छान थोडंसं गरम होऊ द्यायचं भांडं आणि त्यामध्ये कैरीचा जो किस केलेला आहे तर तो टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये जो गूळ तुम्ही बारीक करून घेतला आहे, तो गूळ ह्यामध्ये घाला किंवा तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता. पण मी इथे गुळाचा वापर केला आहे. गूळ तुम्ही कैरी घेतली, कैरीच्या अर्ध्या प्रमाणात तुम्ही गूळ घ्या किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त घेतला तरीही चालतो. म्हणजे कसं असतं की गुळाच्या पाकामध्ये ती कैरी छान शिजते ना, तर तेव्हा तिची चव अगदी मस्त लागते. तर ह्याच्यामध्ये नॉर्मल जे आपले मसाले आहेत, म्हणजे याच्यामध्ये मी थोडीशी धना जिरा पावडर टाकली, त्यानंतर थोडंसं तिखट घातलं, थोडंसं याच्यामध्ये हिंग घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. तर आणखीनही तुम्ही काय ॲड करू शकत असाल, तुम्हाला वाटत असेल तर तेही तुम्ही ॲड करा. बघा याच्यामध्ये काय होतं, आंबट, गोड, तिखट अशा या सगळ्या ज्या चवी आहेत ना, त्या अशा एकत्र होतात आणि तो मुरला ना, मुरांबा ह्याच्यासाठीच म्हणतात, की तो मुरला ना, की तो आणखीन चविष्ट लागतो. खूप भारी लागतो. तुम्ही नक्की करून बघा. ह्याला असं चुंदासुद्धा म्हणतात. म्हणजे गुजराती लोकांमध्ये मला वाटतं ह्याला चुंदासुद्धा म्हणतात. अशाच प्रकारे बनवत असतील. मला माहीत नाही कसा बनवतात, पण मी खाल्ला आहे ऑफिसमध्ये असताना. तर म्हणून म्हटलं. तर बघा किती टेस्ट म्हणजे दिसतानाच इतका चविष्ट दिसतोय, तर खाताना खूपच भारी लागतो. आणि याला बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि काहीच मेहनतसुद्धा लागत नाही. अगदी सोप्या पद्धतीने बनतो. मुलांना टिफिनला द्यायला एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला सांगेन. नक्कीच मुलं आवडीने खातील किंवा तुम्ही थोडंसं साईडला जरी दिलात तरी त्यांना म्हणजे तोंडाला चव येईल. एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्यालासुद्धा तोंडाला खूप छान चव येईल. तर अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. म्हणजे हा जास्तीत जास्त दिवस छान असा टिकतो आणि त्याची चव आणखीनच वाढते. तर आज नेमकी आहे हनुमान जयंती आणि आज बघा काय आलेलं आहे ते म्हणजे माझ्या या मैत्रीण आहेत, रेखा पवार ताई आहेत आणि त्या हरिद्वारला गेल्या होत्या, म्हणजे केदारनाथला गेल्या होत्या आणि केदारनाथवरून हरिद्वारला गेल्या होत्या. तर बरेच दिवस झाले त्यांनी मला फोन केला होता, की मेघा मला तुझ्या घरी यायचं आहे आणि एक वस्तू मी आणली आहे ती मला द्यायची आहे. आणि नेमका त्यांनी मुहूर्त बघा कधीचा शोधला आहे, तो म्हणजे हनुमान जयंतीचा. तर त्यांनी हनुमानची जी गदा आहे ना, ती गदा त्यांनी आणली होती. खूप सुंदर अशी गदा आहे. बघा मीसुद्धा हरिद्वारला गेली होती, पण मला ही गोष्ट काही कुठे दिसली नाही आणि त्यांनी त्या घेऊन आल्या. तर त्यांना म्हटलं, की तुम्हीच तुमच्या हातानेच तुम्ही स्वामींच्या इथे ठेवा. तर म्हणजे खूप छान वाटलं. त्यांना पण स्वतःला इतकं आवडलं, त्यांना इतकं प्रसन्न वाटलं घरी आल्यानंतर. आणि बघा कसे योग येतात, की म्हणजे त्यांनी कधीचीच घेऊन ठेवली आहे. खूप दिवस झाले त्या गेल्या होत्या हरिद्वारला आणि कधीची घेऊन ठेवली आहे. पण त्यांनाही येण्याचा योग आला नाही आणि मलाही जाता नाही आलं. पण आजचा दिवस खूप छान वाटलं. मला खूप भारी वाटलं. आणि म्हणतात ना, की स्वामी खूप वेगवेगळे रूपं आपल्याला दाखवतात. खूप वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येतात. तर तशीच ही गोष्ट मला आजची वाटली, की हनुमंतांची जी गदा आहे ना, ती स्वामींनी आज म्हणजे धारण केली आणि वेगळंच स्वरूप स्वामींचं आज बघायला मिळालं.
ही जी गदा आहे ना, ही मी स्वामींच्या इथेच ठेवली आणि त्याचं जे मटेरियल आहे ते मला माहीत नाही, कदाचित पितळेचंच असेल, कारण खूप म्हणजे दिसते एवढीशी पण जड आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यावर खूप छान प्रकारे बघा जय श्रीराम असं लिहिलेलं आहे. तर खूप मस्त वाटलं, मला पण खूप भारी वाटलं बघून. म्हणजे मी असं गधा कधी आपल्या मंदिरात येईल असा कधीच विचार केला नव्हता. माहीत नाही स्वामींची ही खरंच काय लीला आहे, आपण खरंच कधीच ओळखू शकणार नाही की ते कधी काय करतील. तर चला असा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.